ज्या विद्यार्थ्यांनी LLB 3 इयरची CET दिलेली असेल त्यांचे कॅप राऊंडचे फॉर्म सुरू झालेले आहे। कॅप राऊंडचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना कॅप राऊंडची जी साइट आहे त्या साइटवर यावं लागेल। साइट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वप्रथम साइटवर या। साइटवर आल्यानंतर कॅप राऊंडचा फॉर्म फिलअप करण्यासाठी विद्यार्थ्यांना CET देणं कंपल्सरी राहणार आहे। जे विद्यार्थ्यांनी CET दिलेली असेल ते विद्यार्थी कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात। तर सर्वप्रथम कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक करावं लागेल। कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक केल्यानंतर बघू शकता विद्यार्थ्यांकडे ID आणि पासवर्ड आहे, कारण की विद्यार्थ्यांनी जेव्हा रजिस्ट्रेशन केलं CET साठी हॉल तिकीट रिझल्ट तोच ID आणि पासवर्ड आपल्याला इथे सुद्धा लागणार आहे। तर ID टाका, पासवर्ड टाका, साइन इनला क्लिक करा आणि त्यानंतर आपला जो फॉर्म आहे म्हणजे कॅप राऊंडचा फॉर्म हा सुरू होणार। त्या अगोदर विद्यार्थ्यांनी लॉग इनमधून त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्या, स्कोर कार्ड डाउनलोड करून ठेवा, कारण आपल्याला ते सुद्धा अपलोड करायचे आहे कॅप राऊंडच्या फॉर्ममध्ये। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण तुमचे नाव वगैरे दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही CET दिलेली आहे का। इथे तुम्हाला यस क्लिक करावं लागेल। तर यस केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर टाका। गेट CET डिटेल्सला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला CET मध्ये जेवढे मार्क्स मिळालेले आहेत तर ते मार्क्स तुमच्यासमोर डिस्प्ले झालेले आहेत। तर गेट CET डिटेल्सला क्लिक करा। त्यानंतर तुम्ही तुमचे CETचे पर्सेंटाइल बघू शकता। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करावे लागेल। त्यानंतर बघू शकता विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती, नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख तुमच्यासमोर दिसून पडेल। तर सर्वात खाली रजिस्टरचं ऑप्शन दिलेलं आहे, तर रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे, तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला SMS सुद्धा येऊ शकतो। त्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण डॅशबोर्डमध्ये ज्या स्टेप दिलेल्या आहे ह्या स्टेप आपल्याला कंप्लीट करायच्या आहे आणि तुमचा जो फॉर्म आहे हा इनकम्प्लीट आहे। तर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर संपूर्ण माहिती दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला पहिल्या पेजला काहीच करायचं नाही आहे, फक्त तुमचं जे नाव आहे हे मराठीमध्ये लिहायचं आहे। तुमचं इन्कम म्हणजे फॅमिलीचं इन्कम किती आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर मराठीमध्ये नाव लिहा आणि फॅमिली इन्कम सेट करा, बाकी काहीही करायची गरज नाही आहे पहिल्या पेजवर। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा, म्हणजे आपलं जे पहिलं पेज आहे हे सेव्ह होऊन जाणार। त्यानंतर टाकायचा विद्यार्थ्याला त्यांचा ॲड्रेस। तर ॲड्रेस तुम्ही आधार बेस टाकू शकता किंवा वेगळासुद्धा तुम्हाला ॲड्रेस टाकायचा असेल तर तो ॲड्रेससुद्धा तुम्ही यामध्ये इन्सर्ट करू शकता। तर संपूर्ण ॲड्रेस यामध्ये इन्सर्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता कॅन्डिडेट टाईपचं ऑप्शन आलेलं आहे। यामध्ये तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे क्वालिफिकेशन विचारण्यात येणार। त्यामध्ये तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन किंवा PG यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे की तुमचं जे 11वी आहे हे 1975च्या अगोदरचं आहे का, असाल तर यस करा, अदरवाईज तिथे नो करा। त्यानंतर तुमचं डोमेसाईल विचारण्यात आलेलं आहे कोणत्या डिस्ट्रिक्टचं आहे, तिथे यस क्लिक करा। तर यानंतर तुमचं डोमेसाईल ज्या डिस्ट्रिक्टमधून आहे तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेटवर जिल्हा दिलेला आहे तो जिल्हा यामध्ये नमूद करा। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला जे अर्फन म्हणजे अनाथ आहात का अशा प्रकारे विचारण्यात आलेला आहे, तर इथे तुम्हाला नो करावं लागेल। जर अर्फन असाल तर तुम्ही यस करू शकता। त्यानंतर तुमची कास्ट, जेही तुमची कास्ट आहे SC ST OBC तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर चेक करा आणि त्या प्रकारे या लिस्टमधली तुमची कास्ट सिलेक्ट करा। कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची पोटजात OBC असेल तर कुणबी, माळी या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल जे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर नमूद आहे त्यामधून। तर एक तुमची जी ही कास्ट आहे ही कास्ट इथे सिलेक्ट करा। त्यानंतर तुमची कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर इथे तुम्हाला यस क्लिक करावं लागेल कारण कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून काढलेली आहे जिल्हा सिलेक्ट करा। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे का, तर इथे तुम्हाला यस क्लिक केलं तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी काढलेली नसेल परंतु अप्लाय केलेला असेल तर तुम्ही तिथे नो करू शकता। नो केल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट आहे का विचारण्यात येणार आणि रिसिप्टची इन्फॉर्मेशन ॲड करायचं आहे। त्याचप्रमाणे नॉन क्रिमिनलचं सुद्धा यस नोमध्ये ॲन्सर द्या आणि अप्लाय केला असेल तर तुम्ही रिसिप्ट टाकू शकता। जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये असेल ते यस करतील, अदरवाईज तुम्ही तिथे नो करा। अशा प्रकारे स्क्रीनवर दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करा आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटत आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण ओके आहे, बरोबर फिल केलेली असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करू शकता। त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे सोशल रिझर्वेशन। हँडिकॅप विद्यार्थी यस करतील, जे विद्यार्थी हँडिकॅप नाही आहे इथे नो करतील। त्यानंतर EX सर्व्हिसमॅनचं रिझर्वेशन घेत असाल तर यस करा,
जे विद्यार्थी घेणार नाही ते विद्यार्थी इथे नो करणार. अशा प्रकारे सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला करायचे तुमचे एज्युकेशनची इन्फॉर्मेशन ॲड. यामध्ये सर्वप्रथम करायचं आहे तुम्हाला 10वीची इन्फॉर्मेशन ॲड, 12वी आणि ग्रॅज्युएशन. यामध्ये सर्वप्रथम तुमचं स्टेट, ऑप्टेन मार्क, तुम्हाला 10वीला किती मार्क्स मिळालेले आहे, त्यानंतर आउट ऑफ मार्क्स किती मार्क्स पैकी तुम्हाला मार्क्स मिळाले आहे म्हणजे 500 पैकी, कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या इयरमध्ये तुम्ही पास आहे यामधून मंथ आणि इयर सिलेक्ट करा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि यानंतर रोल नंबरसुद्धा टाकणं गरजेचं आहे. बाकी 10वी आणि 12वीची इन्फॉर्मेशन याचप्रमाणे तुम्हाला ॲड करायची आहे. परंतु हे जे पेज आहे आपल्याला ब्लर करायचं आहे, कारण आपण यामधली पर्सनल इन्फॉर्मेशन विद्यार्थ्याची दाखवू शकत नाही. त्यामुळे तर यामध्ये आपण संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, त्याप्रकारे तुम्ही ती माहिती फिलअप करून घ्या. तर 10वीची इन्फॉर्मेशन सेव्ह करून घ्या. त्यानंतर सेम टू सेम 12वीची इन्फॉर्मेशन ॲड करा. यामध्ये तुम्हाला SSC आहे, तुमचा डिप्लोमा, या प्रकारे यामधून सिलेक्ट करायचा आहे. डिप्लोमावाले विद्यार्थी डिप्लोमा, स्टेट सिलेक्ट करा, बोर्ड सिलेक्ट करा, तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये इयरमध्ये पास आहे संपूर्ण माहिती तुमच्या मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेटवर उपलब्ध आहे. सीट नंबर टाका, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे ते मार्क्स टाका आणि स्ट्रीम म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स यामधून जेही तुमची स्ट्रीम आहे ती स्ट्रीम यामध्ये चूज करा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. काहीच नाही, सोपं आहे एकदम. त्यामध्ये जेवढी इन्फॉर्मेशन विचारलेली आहे तेवढीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये फिल करायची आहे आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या 10वी, 12वी आणि डिग्रीच्या मार्कशीटवर उपलब्ध आहे. कुठेही अडचण असल्यास तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. ग्रॅज्युएशनमध्ये ॲड ग्रॅज्युएशनला क्लिक करा. डिग्री कोणती आहे तुमची, BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग एक्सेट्रा जेही तुमची डिग्री असेल यामधून डिग्री सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी कुठून आहे, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा PRN नंबर जो तुमच्या मार्कशीटवर दिलेला आहे, एका मार्कशीटवर नसेल तर बाकीसुद्धा मार्कशीट चेक करा, त्यावरती तुमचा PRN नंबर असेल तो इन्सर्ट करा. पासिंग इयर इन्सर्ट करा. त्यानंतर इथे विचारण्यात आलेलं आहे, हॅव यू टेकन ॲडमिशन इन डायरेक्ट सेकंड इयर ओनली फॉर D.Ed, B.Ed ऑर इंजिनिअरिंग कोर्सेससाठी. तर असेल तर येस करा. जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन घेतलेली असेल तेच विद्यार्थी तिथे येस करतील. ज्या विद्यार्थ्यांनी डिग्रीमध्ये ॲडमिशन फर्स्ट इयरला घेतली आहे ते विद्यार्थी नो करतील. ड्युरेशन किती वर्षाची तुमची डिग्री होती, इथे तुम्ही 3, 4 जेही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे. तुम्ही डिलीट आणि एडिटचं ऑप्शन तुम्हाला ॲक्शन मोडमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही डिलीट आणि एडिट करू शकता जर काही मिस्टेक झालेली असेल तर. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. विद्यार्थ्यांना कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. त्यानंतर बघू शकता यामध्ये तुम्हाला तुमचे जेवढेही सेमिस्टर होते किंवा इयर असन यामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचे मार्क्स ॲड करायचे आहे मार्कशीटनुसार. तर यामध्ये सर्वप्रथम फर्स्ट इयर, तर पॅटर्न कोणतं होतं तुमचं, पॅटर्नमध्ये सेमिस्टर आणि इयरली असे 2 ऑप्शन येतील. यामधून तुमचं जर सेमिस्टर असेल तर सेमिस्टर सिलेक्ट करा, इयर वाईज असेल तर इयर सिलेक्ट करा. त्याप्रकारे तुम्हाला तुमच्या मार्कशीटवरीलचे संपूर्ण मार्क्स यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. संपूर्ण 6 सेमिस्टरवाले 6 सेमिस्टर आणि 8 सेमिस्टर असेल तर 8 सेमिस्टर, इयर असेल तर 3 याचे. अशा प्रकारे तुम्हाला बघा इथे सेमिस्टर सिलेक्ट केल्यानंतर पहिलं सेमिस्टर, बाजूला दुसरं सेमिस्टर, सेकंडमध्ये तिसरं सेमिस्टर, त्यानंतर 4थं सेमिस्टर, थर्डमध्ये 5वं सेमिस्टर आणि त्यानंतर 6वं सेमिस्टर. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे मार्क्स आहे हे तुमच्या मार्कशीटवर किंवा तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट जे फिल केलेलं असेल त्या कन्व्हर्जन सर्टिफिकेटवरचे मार्क्स तुम्ही यामध्ये नमूद करू शकता. मार्क्समध्ये कुठेही चुका होऊ देऊ नका. संपूर्ण मार्क्स प्रॉपर फिल करा. त्यामध्ये जर कुठे अडचण असेल तर तुम्ही परत 1 ते 2 वेळा तुम्ही टाकलेले मार्क्स चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. मार्क्समध्ये जर चुका झाल्या तर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण मार्क्स फिल करा, सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. तर यामध्ये तुम्हाला तुमचे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे. तर तुमच्याकडे स्कॅन कॉपी असलेले फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर करायचे विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स अपलोड. फॉर्ममधला सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड. तर सर्वप्रथम बघू शकता तुम्ही डॉक्युमेंट लिस्ट काय दिलेली आहे. तर यामध्ये सर्वप्रथम आहे अप्लिकेशन फॉर्म, स्कोर कार्ड CETचे, डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC तुम्ही अपलोड करू शकता. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, ग्रॅज्युएशनची मार्कशीट. ग्रॅज्युएशनचे मार्कशीट संपूर्ण अपलोड करायचे आहे, जसे की पहिला सेमिस्टर, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं प्लस
7व्या नंबरला कन्व्हर्जन सर्टिफिकेट. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंट्समध्ये चुका होऊ देऊ नका, कारण की संपूर्ण ज्या त्रुटी येणार आहे ह्या आपल्याला डॉक्युमेंट्समध्येच येणार आहे. तर यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे. CD चा फॉर्म तुम्ही साईटवरून डाउनलोड करून घ्या. त्यानंतर स्कोर कार्डसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर जे तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागणार आहे, हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करून त्याचं जे पेज आहे ते प्रिंट करा आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती फिल करून घ्या. फक्त एवढंच आहे की डिग्रीच्या संपूर्ण मार्कशीट तुम्हाला अपलोड कराव्या लागतील. सेमिस्टरवाल्यांना 6, इंजिनिअरिंग असेल तर 8 मार्कशीट, म्हणजे त्यांचे 8 सेमिस्टर असतात. किंवा ज्यांनी इयर वाईज केलेलं असेल तर त्यांची 3 वर्षाची डिग्री असेल तर त्यांना 3 सर्टिफिकेट. त्यानंतर अजून यामध्ये एक पार्ट आहे जो इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे की तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करताना यामध्ये बारकोडबद्दल माहिती विचारण्यात आलेली आहे. तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकच लक्षात असू द्या, ज्या डॉक्युमेंट्सवर बारकोड आहे त्या डॉक्युमेंट्सवर बारकोडच्या खाली एक नंबर दिलेला आहे, जो कमीत कमी 20 ते 25 डिजिटचा नंबर आहे. तो नंबर तुम्हाला बारकोडला यस करून तिथे नमूद करायचा आहे. हे सर्व विद्यार्थ्यांना करणं अनिवार्य असणार आहे. जसं की यामध्ये बघा बारकोड आहे का, यस सिलेक्ट करा. यस सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तो नंबर इन्सर्ट करायचा आहे. जसं की डोमेसाईल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर या डॉक्युमेंट्सवर बारकोड आहेत तुमच्या. जर नसेल तर इथे नो करून तुम्ही डायरेक्टली डॉक्युमेंट्स अपलोड करा. जर असेल तर तुम्हाला तिथे तो डॉक्युमेंट्सचा बारकोड अपलोड करणं अतिशय गरजेचं राहणार आहे. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या. यामध्ये तुम्हाला कुठेही चालान पेड करायची गरज नाही आहे, म्हणजे तुम्हाला फी 0 असणार आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करा, एकदा फॉर्म चेक करा, कारण फायनली तुम्हाला संपूर्ण जो फॉर्म आहे हा चेक करण्यासाठी दाखवण्यात येतो. त्यामध्ये दिलेली एकूण एक इन्फॉर्मेशन प्रॉपरली चेक करा. जर कुठेही काही अडचण नसेल तर तुम्ही डायरेक्टली फॉर्म तुमचा सबमिट करू शकता. सबमिट झाल्यानंतर तुमचा फॉर्म ऑनलाईनमध्ये व्हेरिफिकेशनला जाणार. व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर तुमचा फॉर्म व्हेरीफाय होणार. ज्यामध्ये जर त्रुटी आली तर त्याबद्दलचं तुम्हाला लॉग इनमध्ये चेक करावं लागेल आणि बाकी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यामुळे यामध्ये दिलेल्या प्रोसेसनी तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट्स करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावरती संपूर्ण डॉक्युमेंट्स देण्यात येणार. आणि LLB 3 इयरच्या ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.